सो हॅलो गाईज आणि वेलकम बॅक आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नेहमी आपल्या चॅनलवरती ना फिरण्याचे वगैरे व्हिडिओ असतात, कधी असं जेवण वगैरे बनवण्याचे नसतात. तर आज आपण यखनी पुलाव बनवणार आहोत. तर कसं बनतंय ते मला माहिती नाही, फक्त आपण एक ट्राय करायचं म्हणून ट्राय करायला लागलोय. तर ते कसं बनतंय पुढे तुम्हाला समजेलच. तर तुम्ही बघू शकताय कुकर घेतलेला आहे आपण, आणि त्यासोबत काही तुम्हाला तयारी करून घ्यायची आहे. कांदा कट करून घ्यायचा आहे, टोमॅटो, लसूण. आता मी तो लसूण वापरणार आहे की नाही ते मला माहिती आहे, कारण त्यात लागतं आलं लसूण पेस्ट आणि माझ्याकडे आलं नाही आहे. पण आपल्याकडे एक वस्तू आहे जी त्या गोष्टीला रिप्लेस करते, जी म्हणजे आपल्याकडे रेडीमेड आलं लसूण पेस्ट आहे. सो लेट्स सी. जे बघा तुम्ही आता कसं काय बनतंय. स्टार्ट करूया. पहिले म्हणजे मी फॅन वरचं चालू केलं, तर फॅन बंद करतो गाईज. आणि बॅकग्राऊंडमध्ये जी गाणी चालू होती ती गाणी पण बंद केलीत आपण, नाहीतर ऑपरेट तसं लागत राहत असते, त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. पहिले म्हणजे गॅस चालू करून घेऊया. तर गॅस चालू होऊन कुकरला जरा हीट करत ठेवायचं आहे. कुकरला हीट होऊ दे, तोपर्यंत तुम्ही एक ब्रेक घ्या छोटासा. तर कुकर आपला गरम झालेला आहे, जास्त पण काय हीट करून नाही घ्यायचं आहे, जराच हीट करून घ्यायचा. तर तो आता झाला आहे गरम. आता त्यात थोडंसं जाईल तेल, जे की आहे तुमच्या हिशोबानं तुम्ही घ्या बाबा. किती घेतो मी आपला अंदाज म्हणजे मला घेतो काय लागतं तेवढं. एक जवळजवळ दोन चमचे मीठच होतं सर. 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं ते तेलाला गरम होते. त्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत जिरं. आता यखनी पुलावमध्ये मेन म्हणजे जिरं जातं की नाही जातं हे मला माहिती नाही, पण मी टाकणार आहे, कारण मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की त्यात टाकलेलं, मग आपण पण टाकायचं. आणि जोपर्यंत तेल गरम होतं की नाही गाईज, तोपर्यंत आपल्याला एक मेन काम करून घ्यायचं आहे की बटाटा जो आहे तो लागणार आहे आपल्याला. बटाटा कापलेला नाही, तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. एवढा मोठा साधारण बटाटा घेतला आहे मी अर्धा किलो चिकनसाठी. मी अर्धा किलो चिकनचं बनवणार आहे. मटनचं सुद्धा बनवतात, पण मी चिकनचं बनवणार आहे. सो आता गाईज बघू शकताय तेल गरम झालेलं आहे, चांगलं वाफायला लागले त्यातून. आता त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. आता जिरं किती टाकायचं काय माहिती, मी आपला अंदाजे टाकतोय. 1 चमचा टाकतोय, 1 चमचाने थोडंसं जास्त वरती टाकतोय. जिरं टाकून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे सगळ्यांची फेवरेट मिरची. मिरची टाकून झाली की जो आपण आधी कांदा कट करून घेतलेला तो कांदा ॲड करायचा आपल्याला. पहिले थांबा, त्या मिरचीला जरा बरोबर हे करतं, लय रुबाब आला मिरचीला. झालेलं आहे मिरचीचं बरोबर. त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे कांदा. मी अर्धा किलो चिकनसाठी ना 2 कांदे घेतलेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तुम्हाला किती पाहिजे तसं. हे टोमॅटो जातो की नाही जातो पहिले मला बघायला लागणार आहे. कदाचित टोमॅटो नाही जात, मी का चिरायला सांगितलं त्या काकीनं मलाच ना लक्षात. ह्यात जाणार थोडीशी हळद, 1 चमचा मीठ, आणि कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत
भाजून घ्यायचं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकताय कांदा हा असा ब्राऊन व्हायला लागलेला आहे. तर आता आपण त्यात टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट. आता ते किती टाकतात ते काय मला विचारू नका, तुमच्या अंदाजाने टाका. मी पण अंदाजाने टाकणार आहे माझं, जसं होईल तसं होईल ते. आणि ह्यानंतर आपल्याला टाकायचं त्यात, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता. याच्याला नाही आवडत टोमॅटो त्याने नका टाकू. मला टोमॅटो आवडतो पण मी टाकणार आहे टोमॅटो. जास्त नाही, थोडं टाकणार आहे, कारण जास्त पण टाकलं तर ते एकदम आंबट होऊन जाईल. त्यामुळे जास्त नाही. मी एक छोटा टोमॅटो घेतलेला, त्यातलं पण थोडंसं टाकलं आणि थोडंसं ठेवलं. तर त्या हिशोबाने तुम्ही पण टाका. आता ह्यानंतर टाकायचं आहे त्यात चिकन. तुम्ही बघू शकता मी पाणी कुठलं टाकलेलं नाही आहे. चिकन वॉश करून घेतलं आहे, अर्धा किलो चिकन टाकणार आहे. आता हे जाळीमध्ये मी चिकन नेहमी धुवून घेतो. चिकन काय असते, चिकन त्या जाळीमध्ये मी चिकन धुवून घेतो. म्हणजे कसं आहे त्या चिकनमध्ये पाणी राहत नाही धुतलेलं, तर मग ते मला आवडत नाही. मेन म्हणजे काय, आपण एक गोष्ट विसरलेलो आहे, फक्त एकच गोष्ट जी की मेन इन्ग्रेडियंट आहे, तेच आपण विसरलोय. थोडंसं मीठ. आणि आता कुकरला बंद करून ठेवायचं त्याचं चिकनला पाणी सुटेपर्यंत. म्हणजे जवळजवळ 2 शिट्ट्या द्यायच्यात आपल्याला. पहिले मिक्स करून घ्या आणि मग कुकरला टाका. ओके. तर गाईज बघू शकताय कुकरच्या 2 शिट्ट्या आपण देऊन झालेल्या आहेत. तर चिकन मीडियम शिजलेलं आहे. आता आपण ह्यात टाकणार आहोत तांदूळ. जवळजवळ मी असं एवढं असं घेतलेलं आहे. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. अर्धा किलोला अर्धा किलो तांदूळचा हिशोब, अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी आहे. आणि त्यासोबत दहीमध्ये तुम्हाला जास्त जरा पाणी ॲड करून घ्यायचं आहे, कारण आपण त्यात नंतर पाणी कुठलंही ॲड नाही करणार. त्यामुळे दही बरोबरच थोडंसं जरा जास्त पाणी टाकून घ्यायचं, लिक्विड जरा, ते दही पातळ करून असं. आणि आता आपण त्यात तांदूळ ॲड केले, तर त्याच हिशोबाने जरा आता मीठ सुद्धा ॲड करायला लागणार, कारण मागाशी 1 चमचा आपण मीठ ॲड केलेलं. त्याच्यावरती अजून थोडंसं आता जरासं मीठ ॲड करायचं, 1 चमचा. आणि झालेलं आहे. ह्याच्यावरती आता थोडंसं की नाही मी कोथिंबीर टाकणार आहे. कुकरला लावूया आपण झाकण आणि परत गॅस लावून त्याला 2 ते 3 शिट्ट्या अजून द्यायच्या. तर आता कुकर तर ठेवलेला आहे आपण गॅसवरती, हाय फ्लेमवरती ठेवलेलं. आणि त्याला शिजायला जरा टाईम लागेल, 1 शिट्टी व्हायला, आणि त्याच्यानंतर अजून 2, म्हणजे अजून बराच टाईम लागेल. सो आपण जरा वेट करूया ते होण्याचा, आणि मग तुम्हाला दाखवतो, कारण आता बराच वेळ लागेल. कॅमेराची चार्जिंग संपलेली आहे, मला कॅमेराची बॅटरी चेंज करावी लागेल. सो वेट. गाईज पुलाव फायनली रेडी झालेला आहे.
3 शिट्ट्या दिल्या. त्याच्यानंतर त्याला स्वतःला कूल डाऊन होऊन दिलेलं आहे. त्यानंतर मी आत्ता ओपन केला, तुम्ही बघू शकता. पुलाव मस्त असा तयार झालेला आहे. त्यासोबत खायला घेतला आहे मी कांदा. जर का तुम्हाला आवडत असेल कांदा तर घ्या, नसेल तर नका घेऊ. आणि वासरने मला समजतं एवढा खतरनाक बनलेला आहे, मला आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागले. तर आता फक्त खाण्यावरती फोकस करूया. काय कायच्या गावात तोंडाला एवढं पाणी सुटतंय, बोलता येणं झालंय. हां, तर आता खायला घेऊया. ताटात सर्व करतो मी, नंतर तुम्हाला थोडेसे सिनेमॅटिक शॉट देतो आणि मग पेट पूजा डायरेक्ट.